भिंतीवर त्याची मिरवणूक काढून असेल, येणकेण प्रकारे असो, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाशिवाय आणि त्यांच्या विचाराशिवाय आज कुणालाच पर्याय नाही, हेच यातून सिद्ध होतं. धन्यवाद सर परत एकदा. यानंतर मी आमंत्रित करते आजच्या माननीय बागुल सरांनी जाता जाता सांगितलंय की या कॉलेजमधून गेल्यानंतर तुम्ही काय काय केलंय, त्याचाच हे बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आणि पाहुणे योगीराजजी बागुल, डॉक्टर वैशाली प्रधान, डॉक्टर जनावारजी, डॉक्टर सूर्यवंशीजी, डॉक्टर गोरेजी, सर्व विपाशी एज्युकेशन सोसायटीच्या विविध विभागामधून निवृत्त झालेले डॉक्टर मंडळी, प्राध्यापक, प्राचार्य, कर्मचारी, आता कार्यरत असलेले सर्व प्राध्यापक, प्राचार्य आणि गुणवंत विद्यार्थी, विशेष करून ज्यांचा आता सन्मान झाला, या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच नागरिक, सरांनी, बागुल सरांनी बाबासाहेबांचं शैक्षणिक, राजकीय, सामाजिक प्रवासाचं वर्णन आणि काय काय योगदान समाजासाठी, देशासाठी कशा पद्धतीनं दिलं आणि कोण कोण पात्र बाबासाहेबांच्या जीवनामध्ये आली, त्याचाही नामोल्लेख चांगल्या पद्धतीने इथे केलेला आहे. सर्व आपण सुज्ञ आहात, अभ्यासू आहात. बांधवांनो, ज्या काही संस्था आज हे 8 जुलै आहे, हा पीपल्स एज्युकेशन संस्था स्थापनेचा दिवस आहे. 81 वर्ष झालेली आहेत. मला वाटतं बाबासाहेब फक्त 11 वर्ष याचे चेअरमन होते संस्थेचे. 45 ते 56 एवढ्या कालावधीमध्ये बाबासाहेबांनी या संस्थेला थोडा उभं करता येईल तेवढं त्या काळामध्ये केलं. बाकीच्या कालखंडामध्ये आपणा सर्वांना तो इतिहास माहिती आहे. ज्या काही संस्था राजकीय, सामाजिक, आर्थिक स्वरूपाच्या, राजकीय स्वरूपाच्या संस्था बाबासाहेबांनी स्थापन केल्या, त्या सर्वांच्या मध्ये पवित्र आणि श्रेष्ठ संस्था ही आपली पीपल्स एज्युकेशन सोसायटी आहे. बाकीच्या संस्था आपल्या ठिकाणी आहेत, पण जे कार्य बाबासाहेबांना अभिप्रेत होतं ते कार्य बाबासाहेब या संस्थेच्या माध्यमानं आयुष्यामध्ये करू शकले. आणि बाबासाहेबांवर ही संस्था स्थापन करण्याच्या आधीपासून बौद्ध धर्माचा प्रभाव होता. हे आपल्याला सिद्धार्थ कॉलेज, आनंद भवन या इमारतीला जी नावं दिली, नागसेनवन, मिलिंद कॉलेज, यावरून लक्षात येईल की बाबासाहेबांवर बौद्ध धर्माचा किती प्रभाव होता. बघा, बुद्ध म्हणतात मनुष्याने अर्थालाही जाणलं पाहिजे आणि अनर्थालाही जाणलं पाहिजे, परंतु व्यवहार मात्र अर्थाप्रमाणे केला पाहिजे, अनर्थाप्रमाणे व्यवहार करतो. मग काय आहे अनर्थ आणि काय आहे अर्थ? बुद्धाच्या भाषेमध्ये सम्यक दृष्टी हा अर्थ आहे आणि मिथ्या दृष्टी अनर्थ आहे. बाबासाहेबांनी संस्था स्थापन केली, ही सम्यक दृष्टीमधून स्थापन केलेली आहे, म्हणून त्याला अर्थ प्राप्त झालेला आहे. ही सम्यक दृष्टी फार महत्वाची आहे आणि त्या काळामध्ये ती बाबासाहेबांच्याकडे होती. या संस्थेनं जे वेगळं काम केलेलं आहे, आणि अनेक संस्था होत्या नंतरही निर्माण झाल्या, आणि ही फॅमिली ट्रस्ट नाही आहे, वैशाली म्हणून ही खऱ्या अर्थानं पब्लिक ट्रस्ट आहे. अनेक संस्था आजही आहे, बऱ्याचशा ट्रस्ट तुम्ही फॅमिली ट्रस्ट पाहताय, पण बाबासाहेबांनी फॅमिली ट्रस्ट न करता ही पब्लिक ट्रस्ट केली. आणि विचार या इथला गरीब विद्यार्थी इथे
जसे 1958 जे स्टार्ट कमिटी समोर बाबासाहेबांची साक्ष झालेली आहे, आपण वाचलेली आहे. त्यामध्ये बाबासाहेब स्वतःचा अनुभव की बाहेर शाळेच्या बाहेर बसून शिकावं लागतंय, पण जिथे शाळा आहे तिथे वसतिगृह असलं पाहिजे. आणि बाहेर म्हणजे हा अस्पृश्यासाठी केवळ शिक्षणाचा विषय नाही, जातीयतेचा विषय आहे. आणि अस्पृश्याला बाहेर बसून शिकावं लागत होतं, ही दरी संपली पाहिजे यासाठी बाबासाहेबांनी त्या काळात साक्ष दिली आणि त्याची दखल घेतली. एवढे वर्ष झाले ज्या ज्या साक्षी बाबासाहेबांनी स्टार्ट कमिटी समोर दिलेल्या आहेत, त्या सर्व साक्षी आजही 85 वर्षानंतर त्या आजही कालबाह्य झालेल्या नाहीत. त्या सर्व आज लागू पडतायत, आज आपल्या व्यवहारामध्ये त्या आहेत. म्हणून बांधवांनो, ही संस्था एक आपली मातृ संस्था आहे. या संस्थेला अनेक लोक मोठे केले. आता त्या मोठ्या लोकांनी काय मोठं काम केलं हे मला काही माहीत नाही, ते तुम्हाला माहीत असेल. पण बाबासाहेबांनी मात्र मोठी माणसं घडवली, मोठी केले. बाबासाहेबांनी जी अपेक्षा त्यांच्याकडून होती, तसं आता एक सरांनी उल्लेख केला की आपण संशोधक झालं पाहिजे. जसा एकदा मिलिंदाने नागसेनाला प्रश्न केला की ज्ञानाची ओळख काय आहे, मिलिंद राजाने विचारलेल्या प्रश्नाला नागसेन भरते म्हणाले, उजेड करणे, प्रकाशित करणे किंवा त्याला प्रसारित करणे, दाखवणे, ही ज्ञानाची ओळख आहे. उदाहरण सांगितलं त्यासाठी, जसं अंधकार आहे, अंधकार कोठडीमध्ये एखादा उजेड जर केला तर आपोआपच अंधार नष्ट होतो, प्रकाशित. तसं ज्ञान हे माणसाला प्रकाशित करते, उजेडात घेऊन जाते. म्हणून बाबासाहेब आंबेडकर धनाच्या मागे लागले नाही, ज्ञानाच्या मागे लागलेले. धनापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे या देशामध्ये फक्त बाबासाहेबांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. धनापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. पण आज आपण पाहतो परिस्थिती बघा, नेहमी माणसाने मोठ्याचे आदर्श घेतले पाहिजेत, बारक्याचा आदर्श कधी घेऊ नये. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यामध्ये जे काही संघर्ष केला आहे तो संघर्ष यशस्वी झालेला आहे. आणि मी नेहमी सांगतो भाषणामध्ये की दुश्मनाने सुद्धा बाबासाहेबांचे दोष दाखवावे. दुश्मनाला सुद्धा दोष दाखवण्याची संधी बाबासाहेबांनी या देशात दिलेली आहे. एवढं म्हणजे दुश्मन आज तेव्हाही होते, आजही आहेत ना, का नाही बाबासाहेब, पण दोष दाखवण्याची संधी त्यांनाही सुद्धा दिलेली नाही. म्हणून आपण थोडंसं जाणायचं आहे. हे आदर्श घेत असताना, महापुरुषाचा आदर्श घेत असताना आपण त्याची उतराई काही करू शकतो काय, काही आपल्याला देणं लागतंय काय, दिलं पाहिजे काय, काय दिलं पाहिजे याचाही या बाबासाहेबांच्या संस्थेमध्ये आपण आज फाउंडेशन डे साजरा करत असताना थोडं चिंतन मनन केलं पाहिजे की आपण काय केलं, काय करायला पाहिजे, काय करायला नको होतं, याचंही चिंतन या निमित्तानं आपलं होणं आवश्यक आहे. त्याशिवाय पैसा, पद, प्रतिष्ठा हे फार दिवस नाही टिकत सर, फार दिवस फार लोक गेले याच्यापुढे. जसं कबीरानं म्हटलं, पशु को तो बनत पण या नरका कुछ न होय, नर करे तो नरक नारायण होय. जनावराच्या कातड्याच्या कमीत कमी चपला तरी बनतात हो, माणसाचं काही होतं काही नाही. म्हणून करणी करे नर, बाबासाहेब करणी करून आज प्रतिष्ठित झालेले आहेत. त्यांच्या कर्तृत्वाने आज शिखरावर पोचलेले आहेत. काही सोबत येणार नाही, सर्व अनित्य आहे, दुःख अनित्य, अनात्म आहे हे सर्वांना माहीत असताना सुद्धा मनुष्य कार्य करीत आहे. धन्यवाद पूज्य भंतेजी सर. यानंतर आभारासाठी मी आमचे प्रोफेसर पी.जी. पिंगळे सर यांना या ठिकाणी आमंत्रित करते. तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या
पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबई संचलित सर्व महाविद्यालये, सर्व शाळा, कॉलेजेस यांचा आज 81वा वर्धापन दिवस आज आपण साजरा करत आहोत. खरोखर मित्रहो, ही अभिमानाची गोष्ट आहे. आत्ताच मॅडमने सांगितले की गुजरातचे बंधू या ठिकाणी येऊन हा वर्धापन दिन साजरा करून गेले. याच्यावरूनच आपल्याला लक्षात येतं की आपली संस्था ही किती मोठी आहे. गुजरातच्या बंधूंनी या ठिकाणी यावं आणि हे वर्धापन दिन साजरा करावा, याच्यापेक्षा मोठं उदाहरण या देशात नसेल. तर आजच्या या 81व्या वर्धापन दिनानिमित्त आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत. आजच्या या समारंभाचे अध्यक्ष माननीय उपगुप्त महाथेरो या ठिकाणी उपस्थित राहिले आणि विशेष म्हणजे अतिशय मौलिक असं मार्गदर्शन त्यांनी आम्हाला दिलं. त्यांचं या ठिकाणी महाविद्यालयाच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय योगीराज बागुल सर, ज्येष्ठ साहित्यिक मुंबई, यांनी देखील अतिशय मौलिक असं स्वरूपाचं आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. सरांनी सांगितलं की बाबासाहेब या देशात जन्मले हे खरोखर आपल्या देशात उपकार आहेत. आणि सर चिमनलाल सेटलवार यांनी या आपल्या संस्थेचं उद्घाटन केलं. वास्तविक आपल्याला माहीत आहे की साध्या उड्डाणपुलाचं उद्घाटन करायचं असेल तर त्या मंत्र्याची तारीख घ्यावी लागते, वर्ष वाट बघावं लागते. तर एवढ्या मोठ्या महान संस्थेचं उद्घाटन बाबासाहेबांनी चिमणलाल सेटलवार यांना सांगितलं की तुम्ही उद्घाटन करा. म्हणजे यावरून बाबासाहेबांची उंची आपल्याला लक्षात येते. तर अतिशय मौलिक असं मार्गदर्शन सरांनी दिलं. त्यांचं देखील महाविद्यालयाच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे आपले सचिव या ठिकाणी काही कारणास्तव बाहेरगावी आहेत, अभिजित वाडेकर सर. तर त्यांच्याऐवजी डॉक्टर M धोबे सर या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्यांचं देखील महाविद्यालयातर्फे मी आभार व्यक्त करतो. डॉक्टर वैशाली प्रधान मॅडम, प्राचार्य मिलिंद कला महाविद्यालय, यांचं देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच मिलिंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर RS यन्नावार सर यांचं देखील या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. तसेच डॉक्टर शिवाजी सूर्यवंशी सर, प्राचार्य PS शारीरिक शिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर, यांचं देखील महाविद्यालयातर्फे आभार व्यक्त करतो. तसेच आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नवनाथ गोरे सर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर, यांचं देखील या प्रसंगी मी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे समोर बसलेले सर्व प्राध्यापक वृंद, विद्यार्थी मित्रमैत्रिणी, त्याचप्रमाणे विशेष म्हणजे पत्रकार बांधव देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय तसेच सर्व महाविद्यालयातर्फे त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि आजच्या कार्यक्रमाची सांगता आपल्याला राष्ट्रगीताने करायची आहे. सर्वांनी राष्ट्रगीतासाठी मी प्राचार्य डॉक्टर शिवाजी सूर्यवंशी, TES कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, नागसेनवन परिसर. या आजच्या विशेष दिनाचं महत्त्व हे आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 8 जुलै 1945 रोजी PES सोसायटी म्हणजे पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आहे. त्या संस्थेचा आज वर्धापन दिन औरंगाबाद शहरातील सर्व शाळा आणि महाविद्यालय जे संस्थेअंतर्गत येतात त्यांच्या सर्वाच्या सहमतीने आणि त्यांच्या संयुक्त विद्यमाने हा वर्धापन दिन इथे साजरा केला जातो. या वर्धापन दिनामध्ये सर्वच संस्थेअंतर्गत महाविद्यालयांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि गुणवंत खेळाडूंचा सत्कार हा केला जातो. आणि विशेष बाब म्हणजे PS शारीरिक शिक्षण महाविद्यालय हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या खेळाच्या संकल्पनेतून आणि आरोग्याच्या संकल्पनेतून उभं राहिलेलं महाविद्यालय आहे. आणि आमच्या महाविद्यालयाचे यावर्षी जवळपास 26 विद्यार्थी हे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि आंतरविद्यापीठ स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. त्यानिमित्ताने मी या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि सर्व खेळाडूंचा मी वर्धापन दिनानिमित्त त्यांचं कौतुक करतो. आणि त्यांनी जे काही यश संपादित केलेलं आहे, त्यांचं शैक्षणिक यश आणि क्रीडा क्षेत्रातील यश, याबद्दल त्यांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो. आणि पुन्हा एकदा सर्वच समाज बांधवांना
पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वर्धापन दिनाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो. जय भीम जय भारत. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या 81व्या वर्धापन दिनानिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज संपन्न झालेल्या 81व्या वर्धापन दिनानिमित्त पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय सदस्य भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली जो कार्यक्रम संपन्न झाला, या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, ख्यातनाम कवी, लेखक, कादंबरीकार आणि चरित्रकार योगीराज बागुल यांनी विशेष असं मार्गदर्शन केलं. त्यासोबतच या कार्यक्रमासाठी नागसेन वनातील मिलिंद कला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर वैशाली प्रधान मॅडम, तसेच मिलिंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर यन्नावार सर, तसेच PES अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रभारी डॉक्टर धोबे सर, तसेच PES शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिवाजी सूर्यवंशी यांची उपस्थिती लाभली होती. या कार्यक्रमामध्ये विविध महाविद्यालयातील सेवानिवृत्त कर्मचारी तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संपन्न झाला. अत्यंत उत्साही संपन्न झालेल्या या कार्यक्रमामध्ये सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला. आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.